आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित बुद्धिबळ व रुबिक्स क्यूब स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर सत्यवर्तन प्रतिनिधी. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी आयोजित बुद्धिबळ आणि रुबिक्स क्यूब स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचक्रोशीतील तब्बल 170 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. जलसमृद्धी व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला येथे ही स्पर्धा पार पडली. कासेगाव, उळेगाव, खंगेवाडी, वडजी, बक्षीपरगा आणि मुळेगाव या गावांमधून 170हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. बुद्धिबळ आणि रुबिक्स क्यूब या स्पर्धांमुळे मुलांचा बौद्धिक विकास, एकाग्रता, समस्या सोडविण्याची क्षमता, निर्णय क्षमता यांचा लक्षणीय विकास होतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, दिलीप चौगुले, राजेश जगताप, यशपाल वाडकर, परशुराम कोळी, मुख्याध्यापक रमेश शिंदे, रामप्पा चौगुले, बालाजी चौगुले, चंद्रकांत चव्हाण, प्रवीण चौगुले, विश्वजित चौगुले, सरकार पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे आणि जलसमृद्धीचे दत्ता डांगे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.